जय श्री कृष्ण. मंगल टोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आहे ना, इकडे वर्षभर टिकणारे कमी तेल वापरून अगदी कमीत कमी तेलाचा इथे वापर केलेला आहे. तर असं कच्च्या कैरीचं लोणचं बनवलेलं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा जास्त मोहरी घेतलेली आहे. अर्धी वाटी जिरं घेतले, 4-5 चमचे बडीशोप घेतलेली आहे, 2 चमचे मेथी घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य थोडंसं गरम करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, भाजायचं नाही, गरम करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ते वाटून घ्यायचं. तुम्ही इथे मोहरीची डाळ पण वापरू शकता, पण मी घरच्याच मोहरी म्हणजे घेतलेल्या आहेत आणि थोडंसं गरम करून नॉर्मल झाल्यावर थंड झाल्यानंतर जाडसर वाटून घ्यायचं. तर हे चवीला खूप छान लागतं. अगदी गावरान पद्धतीने साधी सोपी आणि अगदी सहज असं हे लोणचं तयार होतं. कैऱ्या मी चिरून मीठ आणि हळद लावून 1 दिवस ठेवलेल्या आणि त्याच्यानंतर त्या सुकवून घेतल्या 1 दिवस उन्हामध्ये. ते अशा पद्धतीने केलेलं लोणचं अगदी वर्षभर खूप छान टिकतं. बुरशी येत नाही किंवा खराब होत नाही आणि तेलाचा कमी वापर असल्यामुळे त्याला वास पण येत नाही. खूप चवीला छान लागतं आणि ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या छान शेवटपर्यंत कडक अशा राहतात. तर आता आपण हे छान गरम करून घेतलेलं आहे. गरम करून थंड करून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये इथे एक अर्धी वाटी तेल मी टाकत आहे आणि त्या तेलामध्ये ना थोडासा लसूण मी टाकून घेणार. तो लसूण आपण लोणच्यामध्ये टाकायचा नाही, फक्त तेलामध्ये परतून घ्यायचा आणि तो परतून झाल्यानंतर लाल झाल्यानंतर तो काढून घ्यायचा लसूण. त्या लसणाचा जो अर्क आहे त्या तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे लोणचं चवीला खूप छान लागतं. तर आता हा लसूण आपला छान लाल झालेला आहे, तर तो लसूण काढून घ्यायचा आणि तेल पण थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं म्हणजे गरम करून घेतलेलं साहित्य थंड झालेलं आहे, ते असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर आता इकडे तेल पण आपलं थंड झालेलं आहे. लसूण मी तो काढून घेतलेला आहे. थोडासा त्याच्यामध्ये हिंग टाकायचा. थोडीशी हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर. तुम्हाला हवी तशी मिरची पावडर इथे वापरू शकता. तर अशा पद्धतीने हे तेलावरती टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात जो वाटून घेतलेला मसाला आहे तो पण टाकून घ्यायचा. मीठ. कैऱ्या ज्या आहेत त्या मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. 1 किलो थोड्या कमी आहेत, अंदाजेच घेतलेल्या आहेत कैऱ्या. तर आता हे सगळा मसाला वाटून घेतलेला पण त्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करायचं. असं मिक्स झाल्यानंतर म्हणजे आपण आंब्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. 1 दिवस मुरवून आणि सुकवून हे लसूण काढलेला आहे, तो मी आता दुसरा कशात तरी वापरणार. तर हे आपल्या कैऱ्याच्या फोडी आहेत. छान अशा कडकच आहेत आणि 1 दिवस सुकवलेल्या आहेत. आता त्याच्यावरती आपण हा तेलातला मसाला टाकायचा. छान मिक्स करून घ्यायचं. कलर पण बघा खूप सुंदर दिसत आहे. चवीला पण खूप भन्नाट लागतं. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट अशी होते. तर छान मिक्स झाल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे आणि 2 दिवसांनी परत त्याला बुडापासून छान हलवायचं. त्यामुळे सगळीकडे मसाला व्यवस्थित मुरला जातो. तर आता हे आपलं छान मिक्स झालेले आता भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. 2 दिवसानंतर हलवून घ्यायचं.
तर माझी रेसिपी कशी वाटली? लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.